शासकीय अभियांत्रिकी विद्यालय अमरावती येथे नववे पदवीदान समारंभात पालकमंत्री प्रवीण पोटेंच्या हस्ते सुवर्ण पदकाचे वितरण करण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी समजून आपल्या ज्ञानाचा देशहिताकरिता उपयोग करून डॉक्टर अब्दुल कलामांचे महासत्ताक भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले। विदर्भात अग्रेसर असलेले शासकीय अभियांत्रिकी विद्यालय अमरावतीच्या नवव्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सपकाळ, संजय जाधव मंचावर उपस्थित होते। 24 ऑगस्टला स्थानिक संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह विदर्भ महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील एकूण 470 व बीटेकच्या 999 विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। या समारंभामध्ये अभियांत्रिकीचे प्रथमेश घोसीकर, यंत्र अभियांत्रिकी हर्षल पाटील, विद्युत अभियांत्रिकी दत्ता गाडेकर, अणुविद्युत अभियांत्रिकी एकदा पांडे, कम्प्युटर विज्ञान अभियांत्रिकी कस्तुरी वर्मा, जनसूचना तंत्रज्ञान अभियांत्रिकी पूर्वा आवारे या 7 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले। यावेळी कुलगुरू मुरलीधर चांदेकरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उत्कृष्ट समाज व देशाच्या उज्ज्वल भविष्याला योगदान देण्यास सांगितले। राष्ट्रगीताचे गायन करून या पदवीदान समारंभाचे समापन करण्यात आले।